नमस्कार मित्रांनो, मी राजू बेंद्रे. मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फॉर्म जर तुम्ही वेबसाईटवरून भरला असेल आधार OTP माध्यमातून, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे. जर आधार OTPच्या माध्यमातून अर्ज भरला असेल तर तो अर्ज अपडेट, रिसबमिट किंवा एडिट करायचं आहे. तर मोबाईलमधून रिसबमिट, एडिट, अपडेट कशी करायची सांगतो, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ डेली आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरू करू. मित्रांनो, पहिला तुम्हाला लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि तुमचा जो मोबाईल नंबर आणि पासवर्ड आहे तो टाकून, कॅप्चा टाकून लॉग इन करायचा आहे. लॉग इन झाल्यानंतर लॉग इन सक्सेस असेल, तिथं केलेला अर्ज हे दिसेल. त्या केलेला अर्ज ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे एवढे अर्ज केलेला आहे तिथं तुम्हाला दिसेल. तर तुम्हाला आधी त्या डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून तुमचं रिमार्क काय आलेलं आहे, हा ॲडमिन टाईप, स्टेटस हे काय आहे ते चेक करून घ्या. त्याच्यानंतर एडिट ह्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचं पेज लोडिंग होईल आणि तुम्ही आधार नंबर आणि कॅप्चा टाकून व्हॅलिडेट आधार असं करून घ्या. असं झाल्यानंतर तुम्हाला पुढे दिसेल की तुमची सर्व माहिती अगोदर भरलेली आलेली असेल. तर ह्यामध्ये काय बदल करायचा असेल तर आत्ताच तुम्ही बदल करू शकता. तुमचा मोबाईल नंबर, सर्व माहिती दिसेल. तुम्ही बँक तपशील बदलायचे असेल तर तुम्ही बदलू शकता. बँक अकाउंट नंबर हे तुम्हाला इथं आधार कार्डाचं समोरील फोटो अपलोड करायचा आहे आणि बॅक साईडचं फोटो अपलोड करायचा आहे. आता मी इथं आधार कार्डाची समोरील फोटो अपलोड करून घेणार आहे. अपलोड ह्याच्यावरती क्लिक करा आणि तुमचा जो फोटो आहे तो फोटो इथं अपलोड करा आणि तुम्हाला फाईल अपलोड सक्सेसफुल असं दिसेल. तुमचा फोटो अपलोड झालेला दिसेल. त्याच्यानंतर आधार कार्ड मागील बाजू ह्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकता. त्याच्यानंतर बँक पासबुक हे एक ऑप्शन नवीन आलेला आहे. ह्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करा आणि सर्व माहिती व्यवस्थित आहे का हे एकदा चेक करा. एकदा सबमिट केल्यानंतर परत दुरुस्ती करत येणार नाही. इथं सर्व माहिती चेक करा. काही चुकली असेल तर एडिट करा आणि कॅप्चा टाका. कॅप्चा टाकून सबमिट करा. ॲप्लिकेशन अपडेट असं दिसेल. असं दिसल्यानंतर काही 24 तासामध्ये तुमचा अर्ज हा अपलोड होऊन जाईल. तुम्ही घर बसल्या तुमचा अर्ज अशा प्रकारे अपडेट किंवा रिसबमिट, एडिट करू शकता. हा होती लाडकी बहीण योजनेचा महत्त्वपूर्ण अपडेट. व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह भेटूया. इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.